इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या पद्धतीने अभंग सोडले त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालेलं होतं की माझा परमार्थ बुडतोय. पण ज्यावेळेस लोकांची कर्ज खतावणी ते इंद्रायणीमध्ये सोडत होते अत्यंत आनंद त्यांना झाला. तुकाराम महाराजांचा कोणता संदेश तुम्हाला आजही लागू पडतो अभंगातून, की लोकांनी संकटाच्या काळी कसं राहायला पाहिजे? स्वखर्चाने तुकोबारायांनी एवढं मोठं काम केलं, तुम्ही सांगितलं. म्हणजे थोडक्यात रोजगार हमी योजना पण राबवली आणि कर्जमाफी. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी योजना त्यांनी राबवली, रोजगार हमी योजना पण राबवली. एखाद्याच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी आपण त्याग करणं हे संतांनीच करू जाणं, आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे, ते म्हणजे जगद्गुरू संत तुकोबाराय महाराज. तुम्ही तुकोबारायांविषयी हे सांगितलं की त्यांनी कर्जमाफी केली आणि त्यांनी मोकळं केलं, पण नंतरच्या काळात त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा असे काही प्रसंग आले की ते अन्नास महाग झाले. म्हणजे दुष्काळामध्ये त्यांचा मुलगा गेला, पण त्याचबरोबर एक प्रसंग असा आहे की त्यांनी त्यांच्या भक्ताच्या मुलाला जीवनदान दिलं. काय होते त्यांची पांडुरंग भक्ती, आणि त्यांच्याविषयी भक्ती असणाऱ्या भक्तांविषयी आम्हाला जरा सांगा, तो प्रसंग सांगा आम्हाला. जगद्गुरू तुकोबारायांच्या बरोबर रिद्धी सिद्धी सुद्धा आलेल्या होत्या, परंतु तुकोबारायांनी त्यांना आपल्याजवळ स्थान दिलं नाही. त्यांच्या अनेक अभंगामध्ये तसे अभंग आलेले आहेत. बर. रिद्धी सिद्धी ओंगाळती द्वारी, पण त्यांना मी दूर केलं. तुकोबाराय सांगतात स्वतःच्या संकटा काळात त्यांनी कधीही त्या सिद्धींचा उपयोग केला नाही. पण ज्यावेळेस लोहगावला जगद्गुरू तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि त्यांचा एक भक्त होता, शिष्य कोणाला म्हणताच येत नाही. तुकोबारायांना गुरु आणि शिष्य ही परंपराच आवडत नव्हती. गुरुनी न करावा शिष्य, शिष्यांनी न करावा गुरु. वारकरी संप्रदाय ही समतेची भावना ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असणारे जे काय विठ्ठल भक्त होते, जे काय वारकरी संप्रदायाचे माणसं होते, त्यांना मानणारे होते. तो एक दिवस कीर्तनाला चालल्या असताना त्याच्या पत्नीने त्याला थांबवलं की आजच्या दिवस नाही कीर्तनाला गेले तर चालतात. त्या भक्ताला थांबवलं. पण तुम्ही मुलाला वैद्याकडे घेऊन जा, त्याला ताप आलेला आहे, तो हालचाल करत नाहीये, तुम्ही आज नका जाऊ. तुकोबारायांवरती असणारी श्रद्धा आणि त्यांचे विचार, संसार आणि परमार्थ, माया आणि ब्रह्म हे काय हे तुकोबाराय सांगतात. हे काय असेल ते सगळं देवावरती भार ठेवण्याची त्या शिष्याची असलेली प्रवृत्ती तो कीर्तनाला आला. शेवटी निसर्गाला काय करायचं ते झालं. आजारी मुलगा दगावला, पत्नीला राग आला की हे काय भानगड झाली की तुम्ही तिकडे गेले, हे झालं. तिने ते मुलगा आणलं तुकोबारायांच्या समोरच ठेवलं की तुमच्या नादाला हा लागला आणि हा गेला. तुकोबाराय सुद्धा काय करणार, पांडुरंग पांडुरंग हे काय झालं. पण त्या दिवशी बाकी त्यांनी देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा काय नारायणा निर्जवा चेतना नवाय. तुकोबारायांनी अभंगाला कीर्तनाला अभंग घेतलाय, अशक्य तुम्हा काय नारायणा निर्जवा चेतना आणायला त्यांचा आघात पाहिला आणि मुलगा उठून बसलं. जगद्गुरू तुकोबारायांनी दुष्काळामध्ये आपला मुलगा अन्न पाण्या वाचून, पत्नी पाण्या वाचून मरताना पाहिली, पण देवाला प्रार्थना नाही केली. त्यांच्या प्रारब्धात आहे. आज तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो, मृत्यूचं भय हे आपण आपल्या जीवनामधलं काढून टाकलं पाहिजे. संतांनी आपल्याला तेच सांगितलंय की मृत्यू निश्चितपणाने, तुम्हाला सांगतो की तुकोबारायांचंच प्रमाण आहे, तर मृत्यूचं भय घालवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, देहाच्या गावी आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नये म्हणू नये धनंजया. तो ज्ञानेश्वर मला सांगतात, उपजते ते नासे, नासुनी पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे. की जीवन आणि मृत्यू आहे. एखादा व्यक्ती सर्व्हिसला लागल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याच्या कामाला लागतो त्यावेळेस तो कामाला लागण्याचा दिवस त्याच्या त्या पुस्तकामध्ये लिहिला जातो, आणि पुन्हा रिटायर व्हायचाही दिवस त्या ठिकाणी लिहायला लागतो. नक्की. आणि मधल्या अंतरामध्ये त्याला
तिथे त्याची सेवा द्यायची असते. सर्व्हिस करायची जन्माला आलो ही आपण सेवा देण्यासाठी आलेलो आहे आणि एक दिवस जाण्याचं आणि ठरलं. एक दिवस ते आपण जाणारच आहे. त्यामुळेच गेलेल्या माणसाचं दुःख करत बसणं किंवा मी जाणार आहे ह्याची चिंता करत बसणं त्यापेक्षा आज मी जिवंत असताना काय करतोय, समाजासाठी मी काय करतोय, ह्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. आपण समाजासाठी काय देतोय ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं आहे. आणि जो आला तो जाणार. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे हे संतांनी सांगितलं. मृत्यू कधीही लवकरही येत नाही, उशिराही येत नाही. तो ज्या वेळेस यायला पाहिजे त्यावेळेसच येतो. अनेक त्या कथा आहेत त्याच्यामध्ये आपला विस्तार होईल, परंतु प्रत्यक्ष आपल्यासमोर अनेक अशी उदाहरणं सांगता येतील. जीवनाचं वास्तव आहे की तुम्हाला मृत्यू लोकात मृत्यू आहे. तुम्ही राजे महाराजे असा लहानपणी मृत्यू होऊ दे किंवा म्हातारपणी, ती ठरलेली वेळ आहे. जशी येण्याचे तुम्ही सांगितलं नोकरी करण्याचा दिवस आहे निश्चित आहे, तसा नोकरी संपण्याचा पण दिवस निश्चित आहे. सर्व्हिस बुकवर लिहिलेलाच असतो. आता हा जो जीवनाचा सार आहे, तुकाराम महाराजांबरोबर आयुष्यात संकट सगळ्या त्या काळातल्या लोकांवरती आली आणि आजही लोकांवरती येत आहे. तुकाराम महाराजांचा कोणता संदेश तुम्हाला आजही लागू पडतो अभंगातून, की लोकांनी संकटाच्या काळी कसं राहायला पाहिजे? काय संदेश दिला तुकाराम महाराजांनी त्यावेळेला? जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा हीच आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवणारी गाथा आहे. परंतु सगळ्यात पहिले तरुण पिढी असू द्या कोणी असू द्या त्यांच्यासाठी तुकोबारायांनी एक साधा अभंग लिहिला होता. युक्त आहार विहार नेम इंद्रिया सार, नसावी बासर निद्रा भाऊ भाषत. ह्या तत्वाचं तुम्ही पालन केलं ना, तुमचा आहार हा युक्त आहार पाहिजे. आजच्या काळात तो मिळतो नाही मिळतो ह्याचा विचार न करता हा देह ज्या पंचमहाभूतांनी दिलेला आहे, पंचमहाभूत ज्या पद्धतीने जगतात त्याच पद्धतीने आपल्याला जगलं पाहिजे. की पंचमहाभूतामध्ये सगळ्यात जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऊर्जा तत्व जे सूर्यापासून आपल्याला मिळतं, त्या सूर्योदयाबरोबर आपला उदय झाला पाहिजे, आपण त्या टायमिंगला उठलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा जलतत्व सांगितलेलं आहे. तर जलतत्वातनं सगळ्यात आधी प्रफुल्लित होतात त्या पालेभाज्या. भला तो झाडपाला असू द्या, तुकोबारायला झालं झाडावर पोटी खावा पाला, तर तो झाडपाला असावा. त्या पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. सकाळी लवकर उठलो पाहिजे, फिरायला बाहेर गेलं पाहिजे. युक्त आहार विहार, आपला विहार चांगल्या ठिकाणी पाहिजेत. काहीतरी अशा ठिकाणी आपण फिरायला विहार करायला जातो की तिथं जाणं हे आपल्यासाठी धोकेदायक ठरू शकतं. आजच्या या धावपळीच्या जीवनात मोकळ्या वातावरणामध्ये मोकळ्या याच्यामध्ये राहायला पाहिजे. विचार डोक्यामध्ये शांत ठेवले पाहिजेत. तरुणांनी असं अनुकरण केल्याच्या नंतर कलियुगामध्ये जे आयुष्यमान आपलं ठरलेलं आहे किंबहुना 100 वर्षाचं, ते सुद्धा निश्चितपणाने आपण भोगू शकतो. म्हणजे डॉक्टर आज आपल्याला जे सांगतात की तुम्ही योग्य आहार घ्या, तुम्ही योग्य विहार म्हणजे चांगल्या ठिकाणी फिरा, निसर्गात जा, हे तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी हो. पण डॉक्टर जे सांगतात ते सांगणं वेगळं आणि तुकोबारायांचं सांगणं वेगळं. लक्षात घ्या, युक्त आहार म्हणजे बदाम काजू बस्त ह्या प्रकार नाही. तो आहार तुमचा बनवताना त्याच्यामध्ये प्रसादाचं रूप पाहिजे. तो बनवत असताना तुमच्या घरातील महिला भगिनी असतील, आई असेल, ती इतकी प्रसन्न पाहिजे की तुमचा तो स्वयंपाक करताना की ती प्रसन्नता तुमच्या अन्नामध्ये उतरली पाहिजे. नाही तर मग बाहेर जेवण मिळतंय, चवदार आहे, तुमच्या जिभेला चवदार आहे, पण ते आरोग्याला घातक आहे. तो युक्त आहार नाही. युक्त आहार नाहीये. घरातलं वातावरण प्रसन्न पाहिजे, तुम्ही सतत प्रसन्न पाहिजेत, तर त्या आहाराला युक्त आहार म्हटलं जाईल. तुम्ही सांगितलं तसं महाराजांनी सांगितलं की युक्त आहार आणि युक्त विहार आपल्याला चांगला हवाय. तर निसर्गाचं आणि महाराजांचं, संत तुकोबारायांचं एक वेगळं नातं. संत तुकोबाराय तासन तास झाडाखाली भजन करत बसायचे अभंग म्हणून. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर निसर्गाचं आणि तुकोबारायांचं जे नातं आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा की काय तुकोबारायांची आणि निसर्गाची ती वीण आहे ती कशी जमली होती? खरं सांगायचं म्हणलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मापासून ह्या निसर्गाशी संबंध आहे. बालपणामध्ये जे खेळ होते आजपर्यंत ते खेळ होते लोकांना माहिती, आज त्याची नावं आपण सांगू शकत नाही. सूरपारंबी म्हणून एक खेळ आहे की तो झाडाच्या फांदीवरती वर चढून तो खेळला जायचा.
तो सूर पारंबी खेळ तुकोबारायच्या जेवणात म्हणजे झाडांबरोबर असायचा. लहानपणीच हामामा, फुगडी, हुतुतू, ज्याला आपण आता कबड्डी कबड्डी म्हणतो. हा हुतुतू, हे खेळ तुकोबाराय बालपणापासून खेळत होते. पण त्यांचा खेळण्याचा परिसर होता इंद्रायणी नदी, भंडारा डोंगर. अशा ठिकाणी ते सतत गुरं घेऊन गेले. गाई म्हशींचे पालन, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. नुसतं वृक्षवल्ली नाही, तर ही जी धनसंपदा त्या काळातली होती, गाई आणि म्हशीचं पालन, तर ते आपण केलं पाहिजे. आणि मग त्यांना श्रीकृष्णासारखं ज्यावेळेस ते रानात घेऊन गेले, वळायला गेले, की मग त्या त्या ठिकाणी त्यांचे सहकारी वळावायचे, मग त्यांच्या संग ते खेळ चालायचे. आणि त्यातूनच हा, आणि त्या निसर्गामधनच, त्या निसर्गातच ते पडले, त्या निसर्गातच त्यांना कधीतरी लागला असं. आज आपण म्हणतो ना की कुठल्या गावचं पाणी पिलाय किंवा कुठल्या मातीतला आहे तू, याचा अर्थ काय होतो की तुम्ही ज्या भागातलं पाणी पिताय, की तुम्ही पडलाय, तुम्हाला ठेस लागली, तुमचा गुडघा फुटलाय, ती माती तुमच्या रक्तात येते. अच्छा लक्षात घ्या, कुठल्या मातीचा आहे म्हणजे कुठली ती माती, ते ते तुमच्या पवित्र तुमच्या शरीरामध्ये आलेलं आहे, ते पाण्याने तुम्हाला घडवलेलं आहे. आणि हे निसर्गाशी नातं तुकोबारायांनी अगदी जवळनं पाहिलेलं आहे. लहानपणापासून अगदी लहानपणापासून ते पाहत असताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या निसर्गाला जर आपण सांभाळ, तुम्ही आता अभंग घेतला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हा अभंग फक्त झाडे लावावीत म्हणून नाही वापरायचा. आज जगात जर प्रत्येकाने ठरवलं ना की मी झाड तोडणार नाही, तर तुम्हाला झाड लावायची गरजच नाही. खरंय खरंय. फक्त शोसाठी एक झाड लावायचा, त्याचा फोटो काढायचा, त्याच्यावरनं अनेक पुरस्कार मिळवायला पाहिजे, पुन्हा त्या झाडाचं काय झालं ते पाहायचं नाही. एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा मी एकही झाड तोडणार नाही, किंवा माझ्यामुळे एकही झाड तोडलं राहणार नाही किंवा तोडून देणार नाही, एवढं म्हटलं तरी हे आपले वृक्ष राहतील. आणि ह्या वृक्षांना तुलना त्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांची दिली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी आणि वृक्षवल्ली. ज्याप्रमाणे आपण आपल्या पाहुण्यांना दुखवतो का, नाही. त्यांना संभळतो, बरोबर आहे. तसं या जंगलातल्या प्राण्यांना, ह्या झाडांना आपण दुखवलं नाही पाहिजे. ते आपले मित्र आहेत, सोयरे आहेत. ते आपले सोयरे आहेत, आपले सोयरे दुखवले गेलेले नाही पाहिजे. खरंय, तुम्ही सांगितलं की एक सुद्धा झाड जरी नाही तोडलं तरी आपोआप निसर्ग त्याचं रिसायकलिंग करत असतो. निसर्ग आपोआप वाढत असतो, त्याला वाढवण्याची गरज नाही, निसर्ग आपल्याला वाढवतो. आणि हे संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी अभंगातून सांगितलेलं आहे, आजही लागू होतं. ह्याही पुढे मी तुम्हाला अजून सांगू शकतो की ज्यावेळेस वृक्ष लागवड केली जाते, ती कुठले वृक्ष आणून आपण लावतो त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते वृक्ष लावत असताना आपण तिथं खणकाम करतो, बाजूचे जागा स्वच्छ करायला जातो, पण निसर्गातनं ज्या उपजत येणाऱ्या वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती आहे, की त्यांच्या निर्माण होण्यानं हे वातावरण शुद्ध होणार आहे, ते आपण नष्ट करतोय. आणि नवीन आणि त्या ठिकाणी कुठले तरी इंग्रजी झाड आणून लावतोय की त्याचा काहीच उपयोग नाही, की त्याच्यावर मुंगे सुद्धा चढत नाही. अशी झाडं आज आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी लावल्यात. मोठमोठे कार्यक्रम घेताना अनेक झाडं तोडली जातात. म्हणून मी सांगितलं, झाडं नाही लावता आली तर लावू नका, पण झाडं तोडू नका कुठली. बरोबर आहे, बरोबर आहे.